नमस्कार मंडळी, मी डॉक्टर रवी शिंदे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की सर तुम्ही असा एक व्हिडिओ बनवा की ज्यामध्ये आम्हाला सांगा की सांधेदुखीवरती आम्हाला काय केलं पाहिजे, घरगुती उपाय, कंबर दुखत असेल तर काय करायला पाहिजे. अशा लोकांसाठी की ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ज्यांना वाताचा त्रास आहे, अशा लोकांसाठी अत्यंत रामबाण फॉर्म्युला आहे. आणि आज तो तुम्हाला मी कशा पद्धतीने बनवायचं आणि कशा पद्धतीने त्याची मात्रा किती हे सर्व सांगणार आहे आणि सोबत त्याच्या तुम्हाला काय पथ्य करायचे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर मंडळी फॉर्म्युला सांगतो. 750 ग्राम सोललेल्या लसणाच्या कळ्या, त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे. 200 ग्राम हिंग, 100 ग्राम बाल हरडा, 50 ग्राम वेखंड पावडर, 50 ग्राम अक्कलकारा पावडर, 50 ग्राम तुम्हाला संदेव मीठ, 50 ग्राम पादेलोन ज्याला आपण काळे मीठ म्हणतो, त्याच्यानंतर तुम्हाला 50 ग्राम सुंठ पावडर, 50 ग्राम मिरी पावडर आणि 50 ग्राम पिंपळी पावडर ज्याला आपण लेंडी पिंपळी म्हणतो. अशा पद्धतीने हे सगळं हे तुम्हाला बघा मी सांगतो, हे तुम्हाला एका आयुर्वेदिक दुकानामध्ये जे बोऱ्याची दुकानं असतात तिथं सहज उपलब्ध होतं. तुम्हाला तिकडनंही अखंड आणायचं आहे आणि तुम्हाला त्याची खलबत्ता किंवा तुमच्याकडे जर खरल असेल किंवा मिक्सरमध्ये तुम्हाला पावडर करायची आणि जे सोळलेले लसणाची जी पेस्ट बनवली याच्यामध्ये पूर्णपणे ते मिक्स करायचं आहे आणि त्याच्या तुम्हाला चण्याचे एवढा आपला जो हरभरा असतो तेवढा तुम्हाला गोळ्या बनवायच्या आहेत. त्या गोळ्या तुम्हाला सकाळी नाश्ता केल्यानंतर 1 किंवा 2 गोळ्या कोमट पाण्यासोबत घ्यायच्या. रात्री जेवण झाल्यावरती कोमट पाण्यासोबत घ्यायचे 1 किंवा 2 गोळ्या. दिवसातून 2दा तुम्हाला प्रयोग करायचा आहे. यासोबत तुम्हाला पथ्य पण खूप महत्त्वाचे पाळायचे, लक्षात घ्या. पथ्य म्हणजे काय? डेअरी, बेकरी प्रोडक्ट आणि फर्मंटेड म्हणजे दुधाचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ आणि आंबवलेले पदार्थ हे तुम्हाला 6 महिन्यापर्यंत टोटल तुम्हाला बंद करायचं आहे. हे करायला विसरू नका. अतिशय रामबाण फॉर्म्युला आहे. नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन ये. नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.